नमस्कार. आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय 12वा. आता ही कोणती एकादशी आहे तर वैशाख शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशी आहे. आता हिचं महत्त्व काय आहे आधी पाहूया. त्याने विचारलं धर्माने युधिष्ठिर आणि श्रीकृष्णाला की या एकादशीचं महात्म्य काय. तेव्हा ते म्हणाले, पूर्वी रामचंद्राने वशिष्ठांना सर्व पापाचा क्षय आणि दुःखाचे निर्मूलन करणारे उत्तम व्रत कोणते असा प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, वैशाख शुक्ल एकादशी हिला मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं आणि हिच्या व्रताने सर्व मोहातून मनुष्य मुक्त होतो, पातकातून सर्व दुःखातून मुक्त होतो. हिचे श्रवण पठन केल्याने 1000 गायी दान केल्याचे पुण्य मिळते. आता आपण हा एकादशीची कथा पाहूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मुखं करोति वाचालं पंगुलं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशपतिततो यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. आता हरिपाठातील 2 कडवी म्हणूया. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासर विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे आगुण हरिविणे मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या साकार तेथून चराचर हरिसी वजे. ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय. भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये. कैस दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया. सायासे करिशी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. गोपाल कृष्ण महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला, श्रीकृष्णा हे परमनिधाना जनार्दना ऐकुनी वरुथिनी महिमना धन्य धन्य झालो मी. आता वैशाख शुक्ल पक्षात जी एकादशी क्रमप्राप्त तिच्याविषयीची समस्त व्रतकथा ती सांगावी. कळू दे मजला तिचे नाव व्रतविधी पुण्यप्रभाव. कथानक फलप्राप्ती अपूर्व सांगा त्वरित सखया रे. श्रीकृष्ण म्हणाला, धर्माप्रत तुझी उत्कटता पाहून येत आनंद वाटतो मज निश्चित. अससी उत्तम श्रोता तू. पूर्वी रामाने वशिष्ठ ऋषीला हाच होता प्रश्न केला. उत्तरादाखल त्या समयाला केले निरूपण सद्भावे. तेव्हा त्याने दशरथाला जो कथाभाग सांगितला तोच कथन करतो तुझला श्रवण करी आदरे. रामचंद्र म्हणाला वशिष्ठाप्रती, हे भगवन सर्वज्ञ मूर्ती कृपा करुणी मजवरती असे कथी पुरवावी. जेणे योगे पातके समस्त जळुनी दुःख होईल नष्ट. असे एखादे उत्तम व्रत सांगा मजला गुरुवर्या. सीता विरहाने पोळलो नाना दुःखाते पावलो. अति अगतिक त्रस्त झालो व्याकुळलो कितीदा मी. जी दुःखे भयंकर ती भोगली खरोखर. ती सामान्य जन इतर कैसे सहन करतील. त्या दुःखाच्या भीतीपोटी उपाय पुसतो तुम्हा प्रती. तुम्ही कृपाळू प्रेममूर्ती सांगा काही त्याविषयी. वशिष्ठ म्हणाले, श्रीरामा रघुकुलभूषणा पुरुषोत्तमा तव करुणेसी नाही उपमा. बर्वा प्रश्न केलासी असे नैष्ठिक तव मती. तन्ना मे मानव उद्धरती तरीही कल्याण हेतू चित्ती. उपाय पुसतो समज लागी. जाणतो तुझे हृदयगत म्हणून निश्चय पूर्वी नहेत. सर्व पावक असे व्रत सांगतो मी रघुराया. वैशाख शुक्ल एकादशी तिथी मोहिनी नामे प्रसिद्ध जगती. तुझ्या समपुरुषांनी ती अवश्य करावी श्रद्धेने. या व्रताचा प्रभाव श्रेष्ठ भस्म होती पाप पर्वत. दुःख मोहजाल समस्त नष्ट ध्वस्त लवलाही. हे मम सत्यवचन ध्यानी घ्यावे रघुनंदन. त्याविषयी एक कथा पावन तीही सांगतो तुझ लागी.
ही कथा अत्यंत शुभंकरी, शीघ्र फलदायी उपकारी. एकाग्र श्रवणे सत्वरी, जळती महापातके. सरस्वती नदीच्या काठी भद्रावती नगरी होती. सर्व दूर तिची ख्याती, रम्य समृद्ध विस्तीर्ण. राजा चंद्रवंश उत्पन्न, नाम त्याचे द्युतिमान. रणगाजी धैर्यवान, राज्य करतसे न्यायाने. याच उत्तम नगरीत एक धनिकही होता राहत. धनपाल नामे तो प्रख्यात, व्यापार उदीम करतसे. शांत सुस्वभावी वाणी, होता पुण्यवान सद्वर्तनी. धनधान्य विपुलता त्याच्या सदनी, धर्मकृत्यही करतसे. पानपोया अन्नदान, देवालयाचे निर्माण. घाट शाळा सरोवरे छान, बांधियल्या कित्येकी. विष्णू भक्तीत सदा रत, असा तो वैश्य सद्ग्रस्त. प्रपंच ही करी नीट, होते 5 पुत्र तया. सर्वात श्रेष्ठ तो सुमना, द्युतिमान मेधावी अन्य जाना. सुकृती तो चतुर्थ स्थाना, 5वा दृष्ट बुद्धीपा. यातील पहिले 4ही सूत, राती सदा पितृ आज्ञेत. परिधृष्ट बुद्धी कनिष्ठ, महापातकी निपजला. तो जुगारादी व्यसनात, होता आसक्त अत्यंत. जारपणात पटाईत, राही वेश्याग्रही सदा. परस्त्रियांशी व्याभिचार, करी पातके भयंकर. देव अतिथी विप्र पितर, नचजुमानी कोणा ते. मद्यपान अभक्ष्यभक्षण, कुसंगतीत रममाण. सदा अन्यायी त्याचे वर्तन, उधळी पितृद्रव्याते. हात घालून वेश्याकंठी, उभा राही तिठ्यावरती. आपल्या आचरणेती सारी व्रत घालविली. त्याच्या रूपाने घराण्यावर होते अरिष्ट खरोखर. जेव्हा राहावेना तो प्रकार, त्यागेले जन्मदात्यानी. बंधुगणांनीही संबंध तोडले, आप्तांनीही नच पुसले. तरीही नच डोळे उघडले, ना सुधारले आचरण. दुर्व्यसनाची मगर मिटी, नची सुटली कदापि ती. दृष्टबुद्धीने पुढती, विकले अलंकाराते. जेव्हा जवळचे द्रव्य संपले, वेश्यांनी तया हाकलले. मित्रजनांनीही सोडले, केली निंदा सर्वांनी. कालांतरे दशा भयंकर, वस्त्रही नुरले अंगावर. उदरभराया पोटभर, अन्नही ना मिळे तया. भूतकाळ मागे पडला, नच कोणाचे साह्य तयाला. काय करावे प्रश्न पडला, करणी भोवली पुरतीच. जेव्हा भुकेने आगतिक झाला, तेव्हा अन्य पर्याय नुरला. चौर्य कर्म करू लागला, नगरा माझी त्या समयी. पुढती दृष्टबुद्धीला शिपायांनी पकडला, तरीही सोडून दिले त्याला पितृगौरवा कारणे. असे बऱ्याचदा घडले, समज देऊनी मुक्त केले. अंती चापकाने फोडले, केले बंदिवान तया. अनेक वेळा शिक्षा केली, तरीही नाही बुद्धी पालटली. अखेर राजाची आज्ञा झाली, हद्दपारीची त्या लागी. राजदंडाची भीती मनी, प्राणभयास्तव गेला निघुनी. पुनरपि सीमा उल्लंघुनी, नच परतला नगरात. क्षुधातृषेने होऊन व्याकुळ, फिरत राहिला रानोमाळ. मनी म्हणे आला काळ, काय नशिबी नच कळे. प्रारंभी लहान प्राणी मारून, कशीवशी केली गुजरान. पुढती शरचाप घेऊन, करू लागला मृग येते. उदरभरणास्तव भटकंती, निर्दयता वसली चित्ती. असंख्यात श्वाप देती, मारली दुष्ट बुद्धीने. सिंह हरिण सुकर चित्तर, चकोर मयूर काकतित्तर. प्रसंगी उंदीर अथवा जलचर, कित्येक जीव मारिले. पूर्वजन्मी पाप केले, या जन्मी ते असे उद्भवले. दुःख कर्दम नशिबी आले, असूनी कुलवंत तो. व्यथा आणि शोकाकुलता, मनी नित्य भविष्य चिंता. आप्तस्वकीय नुरलात राहता, केवळ एकटा राहिला. पुढे एके दिनी भली, विशेष शुभ घटना घडली. काही पुण्याई होती उरली, आला कौंडिन्य आश्रमी. ऋषी भेट घ्यावी म्हणून प्रवेशाला त्या स्थानी. समग्र व्यग्रता एकवटुनी, मुनिपाशी पातला. तदी वैशाख मासानिमित्त, स्नान करुणी भागीरथीत. कौंडिन्य तो मुनिश्रेष्ठ, आला होता नुकताच. तपोधना ते पाहून, दुष्टबुद्धीने केले वंदन. तोच तयाच्या आद्रवसनातून, जल पडले तयावरी. स्पर्श होता गंगोदकाचा, झाडा झाला दुष्कृत्याचा. काळ परम दुर्भाग्याचा, सरला अल्पसंगतीने. आपोआप हात जुळले, नम्रतेने हृदय भरले. चित्त उपरती पावले, पश्चातापे ते दवा.
तदनंतर कौडिण्याते विनविले धरुणी चरणाते. वदला प्रभो पातक मोठे आजीवन केले मी. पाप भारतो अनिवार साहवे ना खरोखर. तरी कृपा करुणी मजवर सांगा उपाय सुटकेचा. हे विभो ब्राह्मण श्रेष्ठा धन नाही मजपाशी आता. तरी सुचवावे प्रायचित्ता द्रव्य खर्चाशिवाय जे. तधी कनवाळू तो ऋषी जाणून त्याच्या धारणेसी. मनाला पापक्षालनासी व्रत सांगतो तुझ लागी. वैशाख शुक्ल एकादशी व्रत मोहिनी आयसे म्हणतात. त्वा तिचे करावे व्रत ठेवी श्रद्धा मम वचनी. या पवित्र तिथीचा महिमा अगाध आहे साचा. व्रतकर्त्याच्या पातकाचा नाश करते लवलाही. जन्मोजन्मी जी केली ती पापे मेरू एवढाली. त्या सर्वाची करुणी होळी करते निष्पाप मानवा. ऋषीवाक्य ऐकले तेने उद्विग्न चित्त शमले. उपदेशानुसार केले व्रतविधी पूर्वक ते. वशिष्ठ वदले रामचंद्रा प्रत व्रतप्रभाव घे ध्यानात. मोहिनी कृपेने क्षणार्धात झाला पाप मुक्त तो. पुण्यप्रभावे त्या समयाला त्याचा देहही दिव्य झाला. गरुड येता न्यावयाला गेला आनंदे वैकुंठी. मोहिनी एकादशी व्रत परमफलदायी सर्वश्रेष्ठ. या चराचर जगतात नाही त्यास मान्यते. आचरण सौभाग्य वृद्धिंगत दुःख अज्ञान होय नष्ट. पुण्यफलाच्या तुलनेत क्षीण यज्ञादी कर्मेती. मोहिनी एकादशी आख्यान श्रवणे करता अथवा पठन सहस्र गोदानाचे पावन फळ मिळते त्या नरा. इथे श्री कुर्म पुराणे. आता हे कुर्म पुराणातनं घेतलंय. इथे श्री कुर्म पुराणे वैशाख शुक्ल एकादशा मोहिनी नामन्या महात्म्य संपूर्ण. श्रीकृष्णार्पण नमस्तु. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा हे परमनिधान जनार्दना म्हणजे तुझ्याकडनं वरुथिनीची कथा ऐकली धन्य धन्य झालो. आता वैशाख शुक्ल पक्षात जी येते त्या एकादशीबद्दल पण आम्हाला माहिती सांग. तिचं नाव कळू दे, तिचा व्रतविधी कळू दे, काय करायचं ते कळू दे. मग तुझी कृष्ण म्हणाला तुझी उत्कटता तुझी जी हे आहे इच्छा आहे व्रत ऐकण्याची ती पाहून जेव्हा पूर्वी रामाने हाच प्रश्न वशिष्ठ ऋषींना विचारला होता आणि उत्तरादाखल वशिष्ठांनी जे सांगितलं तेच मी तुला सांगतो. आता हाच कृष्णपूर्व अवतारीचा राम आहे. पण ते सगळं काय म्हणतात ते नाटकं करायची असतात सगळी लोकांना दाखवण्यासाठी. त्याला तर स्वतःला सगळंच माहिती असतं. मग रामाने विचारलं वशिष्ठांना की बाबा सीतेचं हरण झालं, तिच्या विरहानं मी पोळलो, अनेक दुःख मला भोगायला लागली, वनवासाचं दुःख होतं, व्याकुळ झालो किती वेळा. तर अशी भयंकर दुःख मी भोगली. पण अशी सामान्य जनाला भोगण्याची वेळ येऊ नये, त्यांना ती जमणार नाहीत भोगायला, त्यांच्या जीवाला फार त्रास होईल, म्हणून मी हा उपाय तुम्हाला विचारतो आहे. वशिष्ठ म्हणाले रामा रघुकुलभूषणा अरे तुझ्या नावाने लोक तरतात आणि असं असताना तू देखील हा प्रश्न मला करतोस तर केवळ मानव उद्धाराचा हेतू तुझ्याकडे आहे मला माहीत आहे आणि म्हणून मी तुला याची व्यवस्थित माहिती सांगतो. आता हे सर्व पावक आहे, सगळ्यांना पावन करणारी अशी वैशाख शुक्ल महिन्यात येणारी एकादशी आहे. पहिली एकादशी वैशाखातली, तिला मोहिनी नाम आहे. मोहिनी म्हणजेच सगळ्या मोहातून तुम्ही बाहेर पडणे. मग या व्रताचा प्रभाव असा आहे की तुमच्या पापाचे पर्वत सगळे भस्म होतात, नष्ट होतं सगळं तुमचं जे वाईट कृत्य आहे ते, आणि शीघ्र फळ देणारी अशी ती आहे. तिची एक कथा आहे ती मी तुला सांगतो. पूर्वी चंद्रवंशी एक राजा होता, त्याचं नाव द्युतिमान. तो राजा रणगाजी धैर्यवान असं न्यायाने राज्य करत होता. त्याच्या नगरीमध्ये एक धनिक होता, त्याचं नाव धनपाल. त्या धनपालाचा पण व्यापार उदीम चांगला होता, शांत सुस्वभावी मनुष्य होता. म्हणजे व्यापारी म्हणलं की लुबाडणारे असंच नसतं, तर पुण्यकर्म करणारा होता, सद्वर्तनी होता. त्याकडे भरपूर विपुल धनधान्य होतं. पाणपोया बांधल्या, देवालय निर्माण केली, शाळा सरोवर, शाळा म्हणजे त्या काळात पाठशाळा, सरोवर असं सगळं त्यानं बांधलं. मग त्याला 5 मुलं होती. हे सगळे विष्णुभक्ती रमणारं कुटुंब होतं. एकूण 5 मुलं होती. त्या 5 मुलामध्ये पहिलाचं नाव सुमना, दुसरा द्युतिमान, तिसरा मेधावी, चौथा सुकृती आणि 5व्याचं नावच धृष्टबुद्धी म्हणजे दसमुसळेपणा करणं. दुष्टबुद्धी नाही हा, धृष्टबुद्धी म्हणजे सगळंच काय वागणारा असा तो. दुष्टबुद्धी फक्त कधी कधी मनात असते, पण हा म्हणजे करणारा पण त्या गोष्टी.
पहिले 4 मुलं ही अतिशय चांगली होती, बापाच्या आज्ञेत राहणारी होती. पण हा 5वा मात्र जुगारी होता, वेश्येकडे जाणारा होता, परस्त्रियांशी व्यवहार करणारा होता, अनेक पातकं करायचा, दारू प्यायचा, भक्षण मांस वगैरे सगळं खायचा, वाईट मित्रांच्या संगतीत राहायचा आणि बापाचं द्रव्य सगळं उधळण्यामध्ये मजा करायचा. वेश्येच्या खांद्यावर गळ्यात हात घालून थिट्यावर येऊन उभा राहायचा आणि आपल्या आचरणानं त्यानं बापाची सगळी इज्जत घालवली. आता बघा, हे शेवटी ज्याचं त्याचं कर्म आहे. आपण खूप वेळा बघतो की एकाच पित्याच्या उदरी 3 मुलं असतात, 4 मुलं असतात. त्यातली 2-3 चांगली व्यवस्थित असतात, संपत्तीवान असतात, पण एकच बिचारं गरिबीत दिवस काढत असतं किंवा त्याचं नशीब. किंवा काही ठिकाणी सगळी भावंडं वाईट परिस्थितीत दिवस कंठत असतात, पण एक भावंड मात्र पैसेवालं होतं, चांगलं होतं. तर हे ज्याचं त्याचं पूर्व सुकृत आहे, पूर्व पुण्य, पाप, कर्म, दुष्कर्म जे आहे त्यानुसार हे सारं होतं. तशी या माणसाची 4ही मुलं चांगली होती, पण हा 5वा मात्र एवढा वाया गेला होता. मग ती बदनामीवरनं वेश्येच्या गळ्यात हात घालून चिट्यावर उभं राहायचं, ते काय सण होईना म्हणून बापानं त्याला घरातनं हाकलून दिलं. मग भावंडांनी संबंध तोडले, सगळ्या सोयऱ्यांनी संबंध तोडले, कोणीच विचारणा झालं. तरी पण त्याचे डोळे उघडले नाहीत. अजून वाईट लोकांची संगत चालूच होती, वेश्येकडे जाऊन राहायला होता. शेवटी अंगावरचे दागिने विकले आणि जेव्हा सगळं काही संपलं तेव्हा त्या वेश्येने हाकलून दिलं. मग आता काय कोण विचारतंय? वेश्येनंच हाकललं, जियासाठी सगळं विकलं, तर मित्रमंडळी कोण विचारणार? मग काही काळ असा गेला की आता अंगावर कपडा पण येईना झाला. आता काय करायचं? पोटभर अन्न पण मिळेना. भूतकाळ मागचा जो होता तो सगळा गेला. पैसे अडके होते, पैशात लोळत होता, त्यातलं काय मिळेना. मग हा लागला चोऱ्या करू. त्या नगरीत किती वेळा त्याला पकडला, किती वेळा सोडून दिला का तर बापाचं नाव जायला नको, बाप बाबा एवढा चांगला आहे, असं झालं. शेवटी इतक्या वेळा सापडल्यावर बंदिवान केला, चापकाचे फटकारे दिले, काही नाही, सुधारणा नाहीच. मग शेवटी त्या नगरीच्या राजानं त्याला हद्दपार केला, ह्या नगरीतून निघून जा. आता मात्र राजदंडाची भीती होती की नगरीत सापडलं तर आपल्याला फाशी देतील. प्राणाच्या भीतीनं मग गेला जंगलामध्ये. आता हे सगळे जे काही वाईट कर्म करतात त्यांना घरातनं हाकलून देतात. वर हे जंगलात राहून ते छोटे मोठे प्राणी मारत राहतात. मग त्या प्राण्यांचं पण कर्दन काढे आणि बिचाऱ्या प्राण्यांचा जीव घेतात आणि ती पण पापं करतात अजून. मग ह्याचं तसंच झालं. ह्यालाही जंगलात हाकलला आणि मग तिथं हळूहळू छोटे प्राणी मारू लागला, मग मोठे मारू लागला. मग अगदी काय डुक्कर, हरीण, चित्तर, सिंहापासून ते चकोर, मोर, ते तित्तर सगळे आणि वेळेला उंदीरसुद्धा. मग काय जलचर भेटले, जलचरपणा, ते सगळे मारायचं आणि आपलं पोट भरायचा. आता पूर्वजन्मी काय पाप केलं होतं ते ह्या जन्मी सगळं उद्भवलं. असं कर्दमातलं दुःख, कर्दम म्हणजे अगदी रक्तामासाचा चिखल, त्यातलं दुःख त्याच्या नशिबाला आलं. चांगल्या घरात जन्माला आला असूनसुद्धा ही परिस्थिती त्याच्यावरती आली. कुणी आप्तसुखे उरला नाही, कुणी उरलंच नाही, एकटाच जगत राहिला. पुढं काय झालं, काय संध्याच्या नशिबात काय पूर्व पुण्य होतं म्हणून काही चांगला दिवस एखादा उगवणार होता. तो कुठे आला? कौंडिन्य ऋषींच्या आश्रमी आला, ऋषींची भेट घ्यावी म्हणून. आश्रमात प्रवेशला आणि एकवटून एकदम मुनींपाशी आला, कसं तरी म्हणजे हिम्मत करून, कारण ती पण त्याला हिम्मत होत नव्हती. तर वैशाख मासानिमित्त ते ऋषी गंगेत स्नान करून आले होते आणि त्यांचे ते ओले कपडे होते. तर त्याने वंदन केलं तर त्या ऋषींच्या त्या ओल्या अंगाचे काही थेंब याच्या अंगावर पडले आणि त्या गंगेच्या स्पर्शाने त्याचा सगळा दुष्कृत्याचा झाडा झाला. काळ परम दुर्भाग्याचा होता तो संपला आणि अल्पपुण्याने अल्पसंगतीने हात आपोआप जुळले गेले, नम्रतेने हृदय भरले आणि ऋषींच्या पायावरती त्याने स्वतःला समर्पण केलं. आता इथं मनुष्य विचार करल आपल्यासारखा स्वार्थी की मग काय हरकत नाही, पापं करत राहायची आणि मग गंगेत स्नान करायचं किंवा कुठल्या तरी ऋषींच्या पायाशी जायचं, कारण आत्ता पण अशाच कथा झाल्यात सगळ्यांना, आणि मग आपली पापं नष्ट होतील. पण त्या ऋषींच्या पायाशी जाईपर्यंत मधला जो काळ आहे की कोण राक्षस झाला, कोण पिशाच्च झाला, कोणाला रस्त्यावरचे ते प्राणी मारून खावे लागले जंगलातले, तर ही पण परिस्थिती येते. जे केलं ते आधी सगळं भोगायला लागेल आणि मग तुमच्या पापाचा घडा भरेल, तेव्हा तुमचं त्या पापाचं निरसन होईल. तर असा विचार करू नका की चला काय मनाला येईल ते करूया आणि जाऊया नंतर ऋषींच्या पायाशी. असं होत नाही. तुमचं जे पूर्व कर्म आहे, चांगलं वाईट, ते तुम्हाला भोगावंच लागतं. मग त्याच्या पायाशी पडले आणि म्हणले, मी फार पापी आहे, मी अतिशय आयुष्यभर पापच केलीत सगळी, पण आता तो भार इतका झाला आहे माझ्या पापांचा
की मलाही तो सहन होत नाही आहे, तर मला ह्यातनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. आणि शिवाय द्रव्य खर्च माझ्याकडे काही नाही, पूर्ण नागवागी गेलो आहे मी, आता नागवला गेलो आहे, सगळं माझ्याकडे अंगावर कपडा पण कसा तरी आहे, तर द्रव्य खर्चाशिवाय जे व्रत असेल ते मला सांगा. मग ऋषी म्हणले, त्यांना आली. ऋषी बिचारे संतांना सर्वांची दया येतेच, मग ते पापी असो पुण्यवान असो, त्याला हा जवळ नि हा लांब असं काही नसतं. ते म्हणले, अशी एक एकादशी आहे जी मी तुला सांगतो की मेरू पर्वता एवढी जरी जन्मजन्मीची पापं असली तर ती पापं त्यातून तुमची नष्ट होतील. मग ते ऋषींचं वाक्य ऐकलं आणि वैशाख शुक्लातली ही जी एकादशी आहे मोहिनी, ती त्यांनी धरली. त्याचं उद्विग्न चित्त होतं ते शमलं. ऋषींच्या उपदेशानुसार त्यानं ते व्रत केलं. मग त्यानंतर त्याची काया बदलली, पापमुक्त झाला आणि त्याच्यानंतर त्याला वैकुंठाहून गरुड आला न्यायला आणि तो वैकुंठी गेला. असं या मोहिनी व्रताचा महिमा आहे. आणि वशिष्ठांनी हा रामाला सांगितलं आहे आणि रामचंद्राकडून ऐकून मी तुला सांगत आहे आता हा महिमा. मोहिनी एकादशीचं हे आख्यान इथं समाप्त झालेलं आहे. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.